पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। सहकारातून जनतेचा विश्वास जपणारे नेतृत्व म्हणजे जे.के. बापू जाधव। डॉक्टर विश्वजित कदम। मानसिंग बँकेचा वर्धापन दिन उत्साहात। जे.के. बापू हे प्रत्येक कामात कायम आक्रमक, दूरदृष्टी ठेवून आणि जनसामान्यांना केंद्रस्थानी मानून कार्य करणारे नेतृत्व आहे। सहकार, शिक्षण, ग्रामविकास आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभा केलेला आदर्श प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार मान्यवर डॉक्टर विश्वजित कदम यांनी काढले। दुधोंडी येथे 1 मे रोजी आयोजित मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेच्या वर्धापन दिन व जे.के. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी बोलताना डॉक्टर कदम यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपल्या विलक्षण कार्यशैलीने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी संस्था म्हणजे मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक होय। कृष्णाकाठी वसलेल्या सांगली जिल्ह्यातील दुधोंडी सारख्या छोट्याशा गावातून तब्बल 29 वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माननीय जे.के. बापू जाधव यांनी लोकांना विश्वासाने सोबत घेत मानसिंग बँकेची स्थापना केली। गावखेड्यातील शेतकरी, कामगार, छोटे उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक गरज भागावी, त्यांची धावपळ कमी व्हावी आणि आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत, या व्यापक उद्देशातून बापूंनी ही वित्तीय संस्था उभा केली। त्याचबरोबर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे सहकारी बंधू मित्र क्रांतिकुमार जाधव व सुधीर जाधव यांनीही सहकाराच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा ध्यास घेत केवळ बँकच नव्हे तर दूध उत्पादक, जलसिंचन पतसंस्था, महिला विकास सोसायटी, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, ज्ञान प्रबोधिनी, ग्रामविकास प्रतिष्ठान, ग्रामविकास सोसायटी अशा अनेक संस्थांचे जाळे उभे केले। या संस्थांमुळे आज सांगली जिल्ह्यातील सुमारे 1 लाख कुटुंबांपर्यंत त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा लाभ पोहोचला आहे। मानसिंग बँकेच्या यशस्वी वाटचालीबद्दल आणि जे.के. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी रयत शिक्षण संस्थेची कुलगुरू ज्ञानदेव मस्के, रजिस्ट्रार कुंभार, सत्यविजय बँकेचे संस्थापक बाळासाहेब पवार, सतीश पाटील, मारुती चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त करत बापूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाचे आभार बँकेचे संचालक ॲडव्होकेट सचिन पाटील यांनी मानलं। यावेळी कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर जितेश कदम, कडेगाव पंचायत समिती सदस्य रणजित पवार, पलूस पंचायत समिती सभापती जगन्नाथ मोटे यांच्यासह सांगली जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बापूंना शुभेच्छा देण्याकरता येत आली। शुभेच्छा देत असताना आपणही त्यांचा आशीर्वाद घेतो। आदरणीय बापूंनी खरं तर या दुधोंडी गावातनं आपल्या समाजकारणाची, राजकारणाची सुरुवात केली आणि एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातनं बापूंनी आयुष्यभर खरं धडपड केली। दुधोंडी गावाच्या विकासामध्ये त्यांच्या माध्यमातून भर पडली पाहिजे, काहीतरी त्यांच्या हातून या परिसरातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, काहीतरी उद्योग संस्था उभ्या केलेल्या पाहिजे, अशी इच्छा बापूंच्या मनात आणि तळमळ सातत्याने असायची। 1997ला त्यांनी मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि आज या बँकेच्या जवळजवळ 250 कोटी ठेवी या संपूर्ण त्यांच्या शाखांच्या माध्यमातून झालेल्या आहेत। आमचे गुल्लीचे टायगर अभि जिंदा आहे असं या ठिकाणी हेमंतांना पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि या बँकेच्या माध्यमातून सुद्धा हळूहळू का होईना